रामकृष्ण हरी वारकरी साहित्य परिषद महाराष्ट्र या संस्थेच्या वतीने मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण या कार्यक्रमामध्ये वारकरी संप्रदायाचे महात्म्य, संत परंपरा व फड परंपरा पहा हबप विठ्ठल पाटील काकाजी यांच्याकडून, तसेच सोबत पहा संत मुक्ताई जनाई बहिणाबाई महिला हरिपाठ मंडळ यांचा हरिपाठ। मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण। रामकृष्ण हरी। मी विठ्ठल पाटील, अध्यक्ष वारकरी साहित्य परिषद महाराष्ट्र। आज मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण या आपल्या मालिकेमध्ये आपणासोबत विचारविनिमय आणि चर्चा करण्यासाठी आलेले आहेत हरिभक्त पारायण नरहरी बुवा चौधरी, सहसचिव वारकरी साहित्य परिषद महाराष्ट्र व वारकरी महामंडळाचे सचिव रामकृष्ण हरी माऊली। रामकृष्ण हरी। आपलं स्वागत करतो। धन्यवाद। आपण वारकरी संप्रदायाचे पाईक आहात, ते नरहरी बुवा आपण कधीपासून आहात? महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि या संतांच्या भूमीमध्ये संतांच्या विचारांचा पगडा समाजातील सगळ्या स्तरांवर इतका प्रतिबिंबित झालेला आहे। त्यामुळे संतांचे विचार घराघरामध्ये आहेत। माझ्या घराण्यातही माझ्या वडिलांनी संतांची सेवा, संतांच्या ग्रंथाचं वाङ्मयाचं वाचन हे सातत्याने केलेलं आहे। आजोबांनी काय केलं हे मला सांगता येणार नाही, पण वडिलांच्या या संत वाङ्मयीन विचाराच्या माध्यमातून माझ्या जीवनावर प्रभाव झाला आणि त्या प्रभावाने संत वाङ्मय अधिकतेने कळावं आणि त्या पद्धतीने आपल्याला जीवन जगता येतं का या भूमिकेसाठी आळंदीला जी वारकरी शिक्षण संस्था आहे त्या संस्थेमध्ये मी शिक्षण घेण्याच्या दृष्टीने आगमन केलं आळंदी शहरामध्ये। परंतु शालेय शिक्षण कमी असल्या कारणाने संस्थेने सांगितलं की किमान तुमचं शिक्षण 10वी पर्यंत तरी असायला हवं आणि मग मी शालेय शिक्षणाला आळंदीला प्राथमिक शिक्षणाला सुरुवात केलं आणि त्या शिक्षणाबरोबर माध्यमिक शिक्षण तेही आळंदीला केलं। योगायोगाने खूप चांगल्या पद्धतीने प्रगती होत असताना चांगले मार्क्स मिळत होते आणि मग शिक्षकाने आग्रह केला, अरे बाळा तू आता शिकतच आहे। माझे आवडते शिक्षक होते उपासनी सर, त्यांनी सांगितलं तू एवढ्या पद्धतीने जर चांगले मार्क्स मिळवतो तर तू अजून पुढचं काहीतरी शिक्षण घे की जेणेकरून तुला भौतिक जीवनाच्या दृष्टीने एक ते शिक्षण आधारस्तंभ घडेल। आणि म्हणून पुढे इंजिनिअरिंगला प्रवेश घेतला। डिप्लोमा झाल्यानंतर मग पुन्हा वडिलांनी विचारलं, अरे तू जर ते शिक्षण करत राहिला ज्या हेतूने मी तुला पाठवलेलं आहे ते हेतूचं काय? आणि म्हणून पुन्हा डिप्लोमा झाल्यानंतर पुन्हा वारकरी शिक्षण संस्थेमध्ये प्रवेश घेऊन शिक्षणाला, आध्यात्मिक शिक्षणाला प्रारंभ केला। या गोष्टीला सन 1976ला मी आळंदीला। तुमचं अभिनंदन आहे, कौतुक आहे, कारण तुम्ही इंजिनियर होऊन सुद्धा वारकरी संप्रदायाच्या संतांच्या विचाराची कास धरून त्या परंपरेत सातत्य ठेवलं आणि पुन्हा तुम्ही वारकरी संप्रदायाच्या संदर्भातलं शिक्षण घेतलं। आता तुम्ही आळंदीमध्ये राहता, आळंदीमध्ये आपण म्हणाला की मी शिक्षण संस्थेत काम केलेलं आहे, कधीपासून केलेलं आहे तेही आपण सांगितलं, 76 पासून केलेलं आहे। तर आळंदीच्या शिक्षण संस्थेत मुलांना जे शिक्षण दिलं जात आहे त्याच्या मागची भूमिका काय आहे यावर आपण सांगू शकाल का? खूप छान प्रश्न विचारला काकाजी। वारकरी शिक्षण संस्थेच्या स्थापनेचा हेतू स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज यांचा जो होता
तो फार आगळा आणि वेगळा होता. समाजातील सामाजिक स्थैर्य सातत्याने टिकण्याच्या दृष्टीने आपण समाजाचे शोषक होऊ नये या भूमिकेतून आपण वारकरी शिक्षण संस्थेची त्यांनी घटना तयार केली. त्या घटनेमध्ये असं काही नमूद केलेलं आहे, हे शिक्षण झाल्यानंतर, तुम्ही कीर्तनकार झाल्यानंतर केवळ कीर्तन हा तुमचा विषय नसला पाहिजे. म्हणजे उपजीविकेसाठी कीर्तनाचा आणि वारकरी संप्रदायाचा उपयोग करू नका, असं घटनेमध्ये उल्लेख आहे. त्याचं कारण त्यांनी सांगितलं, जर तुम्ही समाजाच्या माध्यमातून, कीर्तनाच्या माध्यमातून पैसा गोळा करून तुमचा प्रपंच चालवत राहिलात तर समाजामध्ये तुमचा अनादर होऊ शकतं. वारकरी संप्रदायाची कीर्तन परंपरा ही आदराची आहे, अनादराची नाही. समाज मन जागृतीची आहे. पण त्याबरोबर निसर्गामध्ये आपलं पूर्व मानवाचं जे अस्तित्व आहे किंवा सकळाशे येते आहे अधिकार, यारे यारे लहान भाग आहेत. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद ब्रह्म मंगळ, हो हे सगळंच आहे. कोण्याही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर, हे सगळं आहे. पण ते पुढचं तुम्हाला सांगतो. तर तुम्ही जसं तुकोबाराय म्हणतात, जोडोनिया धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी. ही जी तुकोबारांची भूमिका आहे ती भूमिका आपल्या अंतःकरणामध्ये, कीर्तनकारांच्या, प्रवचनकारांच्या आणि प्रबोधकांच्या अंतःकरणामध्ये राहिली पाहिजे. परंपरागत तुमच्या घराण्यामध्ये जो व्यवसाय असेल, शेती असेल, चांभार असेल, कुंभार असेल, सुतार असेल, तो व्यवसाय करत करत फावल्या वेळेमध्ये संध्याकाळी तुमचं काम आटोपल्यानंतर जर तुम्हाला जवळपास कुठे कीर्तन आणि प्रवचनाच्या माध्यमातून समाजाला प्रबोधित करता आलं, संतांच्या विचार मनाच्या इच्छेने नाही, संतांच्याच विचारात वाटलं ते नाही, मनोमार्गे गेला तो तेथेची मोकला, मनाच्या मार्गाने जायचंच नाही. संतांनी जे विचार समाजाच्या हितासाठी, भौतिक आणि सामाजिक आध्यात्मिक विचारासाठी जे विचार सांगितले, त्याच विचारांचं प्रबोधन समाजामध्ये घडावं. जे विचार निरपेक्ष आणि स्वच्छतेने तुम्हाला ते मांडता आले पाहिजेत. ते विचार मांडत असताना समाजाला तुमच्याबद्दल आस्था निर्माण झाली पाहिजे. आता कीर्तन झाल्यानंतर यांना पाकिट भरायचं ही भीती त्यांच्या अंतःकरणात नसली पाहिजे. हे उदात्त विचार सद्गुरू जोग महाराजांचे होते. जे काय कीर्तनकार आहेत आळंदीच्या शिक्षण संस्थेत झालेले किंवा वारकरी आहेत, म्हणजे टाळकरी, पकवाजवादक, गायक, हे सगळ्यांच्या मध्ये तफावत जाणवते काय? आपण जी भूमिका सांगितली मारुती महाराजांची आणि जोग महाराजांची, आणि त्यांच्या भूमिकेतून किंवा पंढरपूरच्या फडकऱ्यांनी गेली 800 वर्षे 900 वर्षे ही परंपरा टिकवली आहे. ते फडाची परंपरा, फडाची तत्व, फडाच्या भूमिका, फडाच्या संतांच्या साहित्याची पावित्र्यता, एक परंपरा किंवा लावणी मृदुंग सुतीटाळ घोष शेऊ ब्रह्मरस आवडीने, ही संगीतातल्या साहित्याची विना, पखवाज आणि टाळ, हे इतकं सुंदर वाद्य आहेत. हे सगळं या बंधनं पाळावीत, काय मर्यादा पाळाव्यात, असं जे पंढरपूरच्या फडकऱ्यांनी हे केलेलं आहे. किंवा जुने कीर्तनकार होते आणि सिद्धांताबरोबर दृष्टांत देताना काय मर्यादा पाळायच्या, ह्या सगळ्या ह्या वारकरी संप्रदायातील संतांच्या मूळ भूमिका आहेत. ते पाईक किंवा कीर्तनकार यांच्यात तशा जाणवतात का? त्यात तफावत जाणवते? आपली पूर्णपणे तफावत जाणवत आहे. त्याचं कारण झालं की वारकरी संप्रदाय हा आध्यात्मिक प्रचार आणि प्रसाराचा एक स्रोत आहे. परंतु याच वारकरी संप्रदायाला जेव्हा काही कीर्तनकारांनी व्यवसायीकरण त्याचं करायला सुरुवात केली, कीर्तन भजन हे जेव्हा उपजीविकेचं साधन झालं, आणि उपजीविकेचं साधन होत असताना मग समाजाला काय करायचंय, म्हणजे संत एकनाथ महाराजांनी तर कीर्तनाची फार मोठी परंपरा सांगितलेली आहे. मग ती परंपरा बाजूला जाताना समाज रंजना हा भाग त्याचे देऊ लागला
आणि मग त्या माध्यमातून लोकांना ते आवडू लागलं, लोक त्याची अपेक्षा करू लागलेत. हे करमणुकीसाठी इतर काय लोककला आहेत, तमाशे आहे किंवा लावणी आहे किंवा संगीताच्या काय मैफिली आहेत, काव्य वाचन आहे, अशा इतर ज्या काय आहेत भूमिका, लोक कल्याण त्यातही असतं पण प्रमाण असतंय, पण ते आहे ना. मग त्यासारखं वळण वारकरी संप्रदायाच्या संतांच्या कीर्तन ही जी काय भूमिका आहे तिच्याकडे आपण किती पावित्र्यानं पाहतो. तेच मी तुम्हाला सांगतो. कीर्तन ऐकताना आम्हाला ज्ञानोबा तुकोबा, नामदेव एकनाथ, चोखोबा गोरोबा दिसतात, मुक्ताई जनाई दिसतात. तीच भूमिका मी तुम्हाला सांगतो की कीर्तनकारांच्या संतांच्या भूमिकेपासून ते परावृत्त होण्याचं कारण समाजाला काय अपेक्षित आहे, समाज मला कसा कीर्तनासाठी बोलवेल, आणि म्हणून त्यासाठी ज्ञानोबराय तुकोबराय मांडायचा हा भाग बाजूला राहिला. पण समाज रंजनाच त्या माध्यमातून झाली पाहिजे या भूमिका आल्यामुळे, म्हणजे धंदा म्हणून, व्यवसाय म्हणून, समाज खुश करणे म्हणून याकडे बघू लागले. म्हणजे आता कदाचित काही कीर्तनकारांच्या कीर्तनाच्या माध्यमातून तमाशाने कीर्तन सारखंच वाटायला लागलं. इतक्या खालच्या लेवलला आपले कीर्तनकार गेलेले आहेत. आता मला सांगा, ते ऐकणारे लोक कुणी आहेत, पण आळंदीतली जी शिक्षण संस्था आहे तिथं तुमच्यासारखे अनेक मारुती बाबा कुरेकर आहेत किंवा अजून काय मंडळी आहेत, हे काय त्या पंढरपूरमध्ये असं तुम्हाला फडपरंपरेत ह्या पद्धतीनं कुठं जाणवतं का? लोक असे करून बिदागीसाठी आणि असं काय जाणवतं का? ऐका ना, म्हणजे वारकरी कीर्तनाच्या आणि फडाच्या परंपराचं बंधन. कीर्तनकार वारकरी शिक्षण संस्थेचे कीर्तनकार फड परंपरेतले आणि कीर्तन ऐकून कीर्तनकार गायन करून किंवा एखादा शिक्षक असताना बोलण्याची कला आहे म्हणून त्या माध्यमातून कीर्तन ऐकून जे कीर्तनकार तयार झालेत असे खूप कीर्तनकार आहेत. असे जे कीर्तनकार आहेत त्या कीर्तनकार वारकरी शिक्षण संस्थेमध्ये कितीतरी आचार धर्म पाळणारे कीर्तनकार आहेतच ना आजही. किती कीर्तनकार की पैसाच मागत नाही, देतील ते घेत, जे दिलं ते घेतील आणि परत येतील, पण पैशासाठी बोलणारे कीर्तनकार नाहीच आहे अजूनही. पण काही कीर्तनकार लोकमान्यतेच्या माध्यमातून त्यांची जी भूमिका तयार झाली आणि अगोदर आता ते पैसे मागवायला लागले, कीर्तनाला जातील मग पैसे मिळतील अशातला भाग नाही. हे सगळं आपण सांगितलं, पण फडावरचे अशिक्षित सुद्धा काही कीर्तनकार मी पाहिलेले आहेत. पंढरपूरचे फड परंपरा आणि पंढरपुरात वास्तव्यात असलेले दिंडीकरी असोत, पण त्यांनी जे नियम पाळले फड परंपरेचे ते पाहता त्यांच्या कीर्तनात कुठं दृष्टांत सांगताना मर्यादा ओलांडलेल्या दिसत नाहीत. नंबर 1. नंबर 2, ह्या आळंदीत शिकलेल्या काही, सगळे नाहीत हे मी मान्य करतो, तिथेही चारित्र्यवान, विचारवंत, सामाजिक बांधिलकीचे कीर्तनकार आहेत, पण हे करत असताना त्यांच्यावर कोणाचा अंकुश नाही काय? ऐका ना काका, किंवा फड परंपरेतल्या मंडळींनी करायला पाहिजे काय? मी तेच तुम्हाला सांगतोय. अंकुशाचा हा विषय वेगळा झाला. अंकुश म्हणजे प्रार्थना बाबा, काय जबरदस्ती नाही, कारण आपल्या इकडे काय अतिप्रयोग. शिक्षण, वारकरी शिक्षण संस्थेमध्ये शिक्षण झाल्यानंतर या सगळ्या कल्पना दिलेल्या आहेत. पहिलं तर तुमचं व्यावसायीकरण होणे, तुमचं कीर्तन हा सेवेचा भाग आहे, कीर्तन हा संतांच्या विचाराचा प्रबोधनाचा भाग आहे. तिथं मनाने काही सांगायचं नाही, पण आता लोकरंजनेसाठी हे सांगितलं जातं, लोक हसले पाहिजेत, लोकांनी बोलवलं पाहिजे, हा भाग वेगळा. पण त्याही पेक्षा मी तुम्हाला सांगतो की अजूनही वारकरी शिक्षण संस्थेचे अनेक कीर्तनकार, शेकडोनी कीर्तनकार पैसेच मागत नाही. वारकरी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून समाजापर्यंत कीर्तनाचे रंगीत ज्ञानदीप लावू शके नामदेवरायांनी सांगितलं. ही जी परंपरा आहे ती वारकरी शिक्षण संस्थेच्या महत्वाचं आहे की हास्य, लोक खुश महत्वाचं. तेच तर मी तुम्हाला सांगतो ना की ठराविक कीर्तनकारच असे आहेत की ते लोक हास्य, त्यांच्यावर बंधन का नाही? हे पहा, एक मिनिट क्षमा करा, पंढरपूरचे असतील किंवा अशा आळंदीच्या संस्थेत शिकलेले चांगले लोक असतील, त्यांना पण गव्हासोबत किडा रगडला जातोय.
वाळल्यासोबत हो ना, तर तुम्ही त्यांना अहो, तर आपली पाचही बोट सारखी नाही तर तुम्ही त्यांना आता कसं नाही नाही, बंधन मग घालाल? ह्यात तुम्ही एक जबाबदार व्यक्ती आहात संप्रदायात वाहून घेतलेली. म्हणून म्हटलं एक की एक मिनिट मला एक सांगा, यामुळे संप्रदायाची समाजातली उंची स्तर आणि संतांच्या विचाराची अवहेलना याबाबत काय मत पुढं? निश्चितच ना, मी तुम्हाला सांगतो, या कीर्तनकारांमुळे समाजामध्ये वारकरी संप्रदायाचा पाहण्याचा दृष्टिकोनच बदलत चाललाय ना. आणि त्याचं कारण आपणच कीर्तनकार आहोत. मी म्हणतोय त्याला इलाज काय व्हावा लागेल अशी तुमची भूमिका आहे एक संप्रदायातील जबाबदार व्यक्ती म्हणून. आता तुम्हाला सांगतो, याला जबाबदार एकतर त्या गावचे जे सप्ताहाचे संयोजन करणारी मंडळी आहे ती लोक आहेत की जे त्यांनाच आता बोलवतात. आपण सांगितलं काही राज्यकर्ते अशा लोकांना प्राधान्य देऊन स्वतःच उदो उदो करून घेतात. हो, मग तुमचं असं मत आहे की हे वारकरी संप्रदायातील मंडळींनी ते नाही ऐकलं पाहिजे आणि त्याला कीर्तन नाव ठेवत असतील तर त्याला विरोध केला मग पाहिजे, याला असं जबाबदार तुमचं मत जेवढे आहे का? कीर्तनकार तेवढा समाज पण जबाबदार आहे ना. म्हणजे वारकरी कसा असला पाहिजे मग तुमच्या भूमिकेतून? वारकरी एकच असला वारकरी पाहिजे. म्हणजे वारकरी संप्रदायाचा पाईक, हो, तो कसा असावा? आता बघा तुम्हाला ज्ञानोबा एका प्रमाणात सांगतात, काया वाचा मने जीवे सर्वस्वे उदार, पाप रखुमा देवीवरू विठ्ठलाचा वारी कर. कायेने वाचेने मनाने आणि जीवाने तो इतका समर्पित झाला पाहिजे की त्याशिवाय त्याचं दुसरं जीवनच नसलं पाहिजे. म्हणजे संतांचे विचार हेच त्याचा श्वासोश्वास, संतांचं विचार हेच त्याचं जीवन, आणि आपण संतांसाठीच केलं पाहिजे, याच्यापेक्षा दुसरं काहीही नाही. म्हणजे देवासाठीच तुमचं केलं म्हणणं पाहिजे. आहे की वारकरी म्हणून समाजात जर कोणी समजलं की हा वारकरी आहे बस. तर तो तसा पावित्र्यानं असलाच जगणारा, पाहिजे. नुसते तो कपडे घातला म्हणजे वारकरी चारित्र्यानं झाला जगणारा, नाही. हो, तो संस्कारानं जगणारा संस्कार. आणि त्याच्या जगण्याकडे बघून जे समाजातले इतर धर्म लोक हो, आहेत हो. त्यांना असं वाटलं आदर. पाहिजे बापरे इतका आदरणीय पूजनीय अगदी संप्रदाय अगदी अगदी. आपण सुद्धा फॉलो करू. गीतेमध्ये असं सहभागी म्हटलंय, यद्यदा चरती श्रेष्ठ तत्त देवे तरोजना. समाजातल्या प्रमुख माणसांनी संतांच्या विचारांचा अनुगत जर आपलं जीवन ठेवलं नाही तर पाठीमागून येणारा जो समाज आहे त्या समाजाने कोणाकडे पाहून चालायचं? एथ वडील जे जे करती तया नाम धर्म ठेवती, हे ज्ञानोबा आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात. आणि म्हणून आपले जे वडील आहेत, आपण ज्यांना वडील मानतो, त्यांची आचारसंहिता ही समाजाला जी अभिप्रेत आहे ती संतांच्या विचारानुगत अभिप्रेत आहे, आणि त्याच विचाराने हे धुरीणांनी चाललं पाहिजे. आता हे सगळं आपण सांगितलं, आपण 2 प्रश्नाची उत्तर द्या असं माझी आपल्याला प्रार्थना राहील. की जे आता जास्त करून संत भूमी मराठवाड्याला म्हटलं जातं हो, किंवा महाराष्ट्रच नाही तर इतर राज्यातल्या आंध्र, तेलंगणा, कर्नाटक, तामिळ, केरळ, गुजरात, गोवा, मध्य प्रदेश, छत्तीसगड या राज्यामध्ये सुद्धा वारकरी संप्रदायाचे पाईक आहेत मोठ्या प्रमाणात. मी एक असं विचारतो आपल्याला की खरोखरच या पद्धतीनं वारकरी संप्रदायात आयुष्य वेचलेले व्यक्तींची मुलं शिकल्यानंतर ती वारकरी संप्रदायाचे पाईक का होत नाहीत? आणि कीर्तनकारांच्या चुकीच्या पद्धतीवर काही कुणी अंकुश ठेवलं पाहिजे, फडकरीने की शिक्षण संस्थेतल्या जबाबदार व्यक्तीने, का या दोघांनी मिळून, काय फक्त वारकऱ्यांनीच ठेवली पाहिजे? नाही. आता हा अंकुश व्यक्ती स्वातंत्र्याच्या दृष्टीने स्वतःचा अंकुश स्वतःने ठेवला पाहिजे. पहिली गोष्ट, जर त्या व्यक्तीच्याच अंतःकरणामध्ये स्वतः विषयी आपण नीट वागत नाही ह्या जर भूमिका झाल्या तर ते फार चुकीचं होईल. म्हणून संस्थेने तर सांगितलेलंच आहे, जोपर्यंत संस्थेत शिकतो तोपर्यंत शिक्षकाचं बंधनच आहे, संस्थेचं बंधनच आहे. पण संस्थेच्या बाहेर पडल्यानंतर, शाळेतून विद्यार्थी सुटल्यानंतर त्याला मी काय करू असं जेव्हा शिक्षक सांगतात, त्याच भूमिका ज्या विद्यार्थ्यांनी ते विचारांचा प्रभाव एवढ्या त्याच्या मनावर अंतःकरणावर बिंबवण्याची गरज आहे की मी संस्थेत असो, झोपेत असो, नाही तर जागृतीत असो, माझ्या मनामध्ये कुविचार येताच कामा नये, वाईट विचार येताच कामा नये. आणि म्हणून असं वळण व्यक्तिगत जीवनामध्ये लावण्याची आवश्यकता आहे. नंबर 2, जे परंपरेतले वारकरी आहेत जातीवंत पिढ्यानपिढ्या, त्यांच्या कुटुंबातली मुलंच काय, आमचे काही फड परंपरेतले मंडळी आहेत त्यांच्या मुलांना सुद्धा गाथा ज्ञानेश्वरी अभ्यासली नाही, माहित नाही. काय झालं? म्हणजे हा तुच्छ वाटू लागला काय यांना संप्रदाय? तुच्छ वाटू लागला असातला भाग मी मला म्हणता येणार नाही. त्याचं एकमेव कारण सांगतो. म्हणजे जेव्हा उपजीविकेचं
भूमिका पुढे येतात आणि उपजीविका त्याच्या माध्यमातून जर निर्माण होत नसेल तर मग मनुष्य काहीतरी शिक्षण घेऊन पोटा पाण्याच्या दृष्टीने कुठेतरी नोकरी पण लागेल. जगण्याची जीवन पद्धती आता तेच तो सांग- डावलतो वारकरी निश्चित- परंपरेची, निश्चितपणे- वारकरी निश्चितपणे. म्हणून जगण्याची. हो ते कदाचित त्याच्या जीवनातलं पापच असेल. त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो. उपजीविकेचं साधन आपल्याला संप्रदाय करायचा नाही, कीर्तन करायचं नाही, हे जर जेव्हा भूमिका तयार झाल्यात याचा अर्थ ज्ञानोबारांची गाथा, ज्ञानोबारांची ज्ञानेश्वरी, हरिपाठ, ज्ञानेश्वरी वाचायचं नाही असं नाही. तुकोबारांची गाथा, संत एकनाथ महाराजांचं भागवत वाचायचं नाही असं नाही. व्यवसाय तुमचा कुठलाही असू शकतो, पण जीवन परंतु पद्धती त्या जीवन सुसंस्कृत, पद्धती चारित्र्य सुसंस्कृत संपन्न, असण्यासाठी ती असा बांधिलकी, सामाजिक बांधिलकी ती पत्करून बांधिलकी, असायला काय हरकत? संप्रदायाची बांधिलकी त्या घराण्याने ठेवलीच पाहिजे. तर ते फडकरी घराणं, तर ते वारकरी घराणं. म्हणजे त्यामुळे समाजाची वारकरी संप्रदायाकडे बघण्याची भूमिका बदलेल अहो, आणि त्यातून ज्ञानोबा तुकोबांच्या, नामदेव एकनाथांच्या विचाराला गालबोट हो, लागेल. छेद जाईल. तर आपली भूमिका आहे की बोले तसे चाले, त्याची त्याची वंदावी वंदावी पावले, पावले. असं समाजात तुकोबारांच्या आणि त्या पद्धतीनं वारकरी संप्रदायातील प्रत्येक घटकानं आणि त्यातले जबाबदार विचार सांगणारे ज्यांना कौशल्य आहे हो, त्या कीर्तनकारांनी, प्रवचनकारांनी सुद्धा ही भूमिका पाळली पाहिजे ठेवलीच असं आपण आपलं निश्चितपणाने सांगणं निश्चितपणाने. संपूर्ण तमाम वारकरी संप्रदायाला आहे. हो, आपण आलात आणि मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण या भूमिकेत आपण आपले विचार मांडले आणि वारकरी संप्रदायाच्या परंपरेला काय सूचना दिल्या, त्यातील काय भूमिका सांगितल्या, त्याबद्दल मी आपला शतश आभारी आहे. रामकृष्ण हरी. पहा रामकृष्ण शनिवारी हरी. दुपारी रामकृष्ण. 2:30 ते 3 पुढारी न्यूज चॅनेलवर मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. मन